आपण पाणी वाचवण्याची गोष्ट करतो, पण एक प्रश्न कधी विचारलाय का स्वतःला, ही मातीच नाही राहिली तर पाणी कुठे साठणार? नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राजभोय आणि माझ्यासोबत आहेत माझे वडील. आम्ही राहतो पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधील एका खेड्यागावात आणि आमचा विषय आहे माती संवर्धन. माती आणि पाणी कशा पद्धतीने वाचवावे याबद्दल आपण थोडीशी माहिती देणार आहोत. पाऊस पडतो, पण पाण्यासोबत आपल्या शेताची सुपीक मातीही वाहून जाते. यालाच आपण मृदा धूप म्हणतो. ही फक्त माती नाही, यात आपल्या शेतीची ताकद आहे. मातीचा वरचा सुपीक थर गेला तर उत्पादन कमी होते, पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. उतारावर समतल चर तयार करून पाण्याचा वेग कमी करू शकतो. शेतात योग्य बांध घालून माती आणि पाणी दोन्ही अडवू शकतो. सेंद्रिय पदार्थाचा वापर करून मातीची गुणवत्ता सुधारू शकतो. माती म्हणजे फक्त जमीन नाही, ती आपल्या अन्नाची सुरुवात आहे. आज आपण माती वाचवली तर उद्याची शेती वाचेल, शेती वाचली तर आपलं भविष्य वाचेल.